मी अरुण घोडके शिवचिंतन स्वराज्याचे वार्षिक उत्पन्न किती होते याचा उल्लेख काही कागदपत्रामध्ये सापडतो तो असा. शिवाजी महाराजांची पुणे जहागिरी 40,000 होणांची होती आणि हे राज्य वाढवून त्यांनी पुढे 1,00,00,000 होणांचे केले. म्हणजे साधारणपणे शिवरायांच्या राज्यांचे उत्पन्न राज्याभिषेकाच्या सुमारास 4,00,00,000 रुपयांचे होते. त्यावेळेला प्रमुख 4 बाबी खर्चाच्या होत्या. 1. राजावरील खर्च. 2. सनदी प्रशासनावरील खर्च. 3. लष्करावरील खर्च आणि 4. शेती आणि इतर व्यवसायावरती होणारा खर्च. शिवरायांची राहणी अत्यंत साधी होती. त्यामुळे त्यांचा खाजगी खर्च मध्यमयुगीन राजांच्या तुलनेने फारच कमी होता. मात्र राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांनी उदारपणे खर्च करून आपला खजिना बऱ्यापैकी रिता केला. दानधर्म, किल्ल्यावरील बांधकाम, गुणीजनांना सहाय्य, विद्वानांना उत्तेजन इत्यादी सारा खर्च महाराज स्वतः खाजगी मिळकतीतून करत असत. संधी प्रशासनावरील खर्चात प्रामुख्याने नोकरांच्या पगारांचा समावेश होत असे. प्रधानापैकी प्रमुख प्रधानाला 15,000 होऊन, अमात्याला 12,000 होऊन, इतर 6 प्रधानांना प्रत्येकी 10,000 होऊन वार्षिक वेतन मिळत असे. चिटणीसाचा वार्षिक पगार त्याकाळी 6,000 होऊन होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी